हॅलो. तर आज मी तुमच्यासाठी मस्त मधुर रेसिपी घेऊन आली आहे. झटपट होणारी आणि कमी साहित्यात बनवून तयार होणारी ही रेसिपी. तर आज मी गूळ खोबऱ्याची वडी बनवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य मी वापरणार आहे ते बघूया. तर इथे मी ओल्या नारळाचा चव 2 वाट्या घेतला आहे. गूळ घेतला आहे 1 वाटी. तुम्ही इथे साखर देखील वापरू शकता, पण गूळ हे हेल्दी असल्याने मी इथे गूळ वापरते. 12 ते 15 बदाम घेतलेत. बदाम मी थोडे खलबत्त्यात कुटून घेतलेत. 1 चमचा वेलची पूड आणि थोडंसं तूप असं हे साहित्य घेतलं आहे मी. प्रथम मी एका पातेल्यात नारळाचा चव आणि गूळ एकत्र टाकून घेतलं आहे. याला इथे मी 20 मिनिटं मंद आचेवर परतून घेणार आहे. थोडासा घट्टपणा आला की या स्टेजवर यात 1 चमचा वेलची पूड घालून घ्यावी. 10 मिनिटे झाली की त्यात बारीक केलेल्या बदामाचा कूट टाकायचा आणि एकजीव करून घ्यायचे. आपलं मिश्रण मस्त तयार झालं आहे. आता आपण एका ताटाला तूप लावून घेऊ. आता या ताटात गरम असतानाच हे मिश्रण काढून घेऊ. आता हे मिश्रण आपण या ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेऊ. याला एकसारख्या प्रमाणात व्यवस्थित थापून घेऊ. मस्त अशा एका साईडच्या इथे वड्या पाडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मस्त अशा खुशखुशीत आपल्या नारळाच्या वड्या बनून इथे तयार झाल्या आहेत. याला साखरेची कापं देखील म्हटलं जातं, नारळाच्या वड्या पण म्हटलं जातं.